चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पाठिंबा दिल्यानंतर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आहे आणि याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत. ताई, राज्यात एकीकडे भाजपच्या विरोधात भूमिका घेत असताना चंद्रपुरात मात्र वेगळी भूमिका दिसते शिवसेनेची. नाही, ही वेगळी भूमिका नाही, ही स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. आम्ही वारंवार असं म्हणतो की या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी आपला वेळ, पैसा, शक्ती सगळं ओतलेलं असतं. त्यांनी एक रिस्क सुद्धा घेतलेली असते. त्यामुळे जेव्हा त्यांच्या हाती यश लागतं त्यावेळेला त्या यशाचं काय करायचं याचा निर्णय घेण्याची स्पेस सुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि ती स्पेस आम्ही त्यांना उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला. एवढंच काय, ते चंद्रपूरचं जर एकूण आपण स्थानिकचं राजकारण बघितलं तर मला असं वाटतं, एक तर चंद्रपूर महाराष्ट्राच्या एक टोक आहे, ज्याला आपण चांद्यापासून बांधा म्हणतो. आणि त्या एका टोकावरची जी परिस्थिती आहे ती आपल्याला इथे बसून कळणार नाही. ती परिस्थिती स्थानिकच्या पदाधिकाऱ्यांना अधिक चांगली माहिती आहे. सो स्थानिक पदाधिकाऱ्यांशी जेव्हा मी संपर्क केला आणि त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, विशेषतः आमचे संदीप गिरे तिथे आहेत, आणि मी गिरेंशी बोलायचा संपर्क केला, तेव्हा मला त्यांनी सांगितलं की ताई, संघटनेत थोडा विस्कळीतपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळेला संघटनेचा एकोपा आणि एकूण सगळ्या लोकांशी बोलल्यानंतर जे आम्हाला जे योग्य वाटतं तर त्या संबंधाने आम्ही काही भूमिका घ्यावी का. मला वाटतंय की पदाधिकाऱ्यांनी एवढे कष्ट घेतल्यानंतर जर पदाधिकारी आपल्याला निर्णय घेण्यासाठीची परवानगी मागत असतील तर आपण पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा कलाने थोडंसं घेतलं पाहिजे. आणि तो पदाधिकाऱ्यांचा जो कल होता तो सत्तेत बसण्याचा कल होता. पण त्यातही विशेषत्वाने आमची फर्स्ट प्रायोरिटी, ज्याला आपण प्रथम प्राधान्य म्हणतो, तो आमचा प्रथम प्राधान्यक्रम हा काँग्रेस होता. ओके. आणि आम्ही काँग्रेस सोबत बोलायचा सातत्याने प्रयत्न करत होतो. आपण बघा की 15 तारखेला निकाल लागलेले आहेत आणि आज 10 तारीख आहे साधारणतः. म्हणजे एक महिना उलटत आलाय आणि चंद्रपूरचा तिढा काही सुटत नाही. मला तोच विचारायचा होता. खरं तर काँग्रेस आपला एक महायुतीतील एक महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष आहे. त्यांच्यासोबत तुमची एकत्र तुम्ही अनेक ठिकाणी आहात, त्यांच्यासोबत तिथे जाऊ शकला असता. असं न घेता अचानक भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलाय, याने राज्यभरात वेगळा संदेश जात नाही का? नाही, मला नाही वाटत असं काही. त्याचं कारण असं आहे की आता जर आपण धाराशिव मधला उमरगा बघितला तर उमरग्यामध्ये शिंदे सेना आणि काँग्रेस एकत्र आहे. तीच शिंदे सेना, ज्या शिंदे सेनेने म्हटलं होतं की काँग्रेस सोबत गेल्यावर हिंदुत्व पातळ होतं, ओके, किंवा हिंदुत्वावर शंका घेतल्या जाऊ शकतात, ती शिंदे सेना आता काँग्रेसच्या सोबत आहे. अशा पद्धतीच्या युत्या आघाड्या अनेक ठिकाणी झाल्या. मला वाटतं MIMच्या सोबत गेल्यावर जितके प्रश्न विचारले गेले नसतील तेवढे प्रश्न आत्ता विचारले जात आहेत आणि खूप द्वेषाने आणि त्वरेने विचारले जात आहेत. सो आमचा जो प्रायोरिटी जी होती आमची ती काँग्रेसला होती. मात्र काँग्रेसचं जे स्थानिकचं राजकारण, शीर्ष नेतृत्व जे आहे, सन्मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने फार चांगलं प्रदर्शन केलंय राज्यभरामध्ये निश्चितपणे. पण अडचण काय आहे की आत्ता जी स्थिती निर्माण झाली त्या स्थितीमध्ये स्थानिकच्या नेत्यांना, विशेषतः प्रतिभाताई धानोरकर यांना कन्व्हिन्स करणं सगळ्यात जिकिरीचं काम होतं. म्हणजे एक वेळ वडेट्टीवारजी सुद्धा कन्व्हिन्स झाले होते किंवा वडेट्टीवारांची सुद्धा काही हरकत नव्हती, परंतु प्रतिभाताईंनी घेतलेली जी भूमिका होती ती भूमिका आमच्याही आकलनाच्या पलीकडची होती. म्हणजे सत्ता गेली तरी हरकत नाही, पण आम्ही शिवसेनेसोबत जुळवूनच घेणार नाही, ही प्रतिभाताईंची भूमिका ही आमच्या समजण्याच्या पलीकडची आहे. परंतु याच्यावरून शिवसेनेमध्ये संभ्रम निर्माण झाला का? कारण इकडे अंबादास दानवे म्हणतात की हा संपूर्ण स्थानिक पदाधिकाऱ्यांचा निर्णय आहे, दुसरीकडे तुम्ही म्हणतात की तुमच्याशी बोलले आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा झाली आणि त्यानंतर हा निर्णय झाला. मी पक्ष नेतृत्वाला तिथली काय परिस्थिती आहे ती समजावून सांगितलेली आहे. हा खरंच स्थानिक पातळीचा निर्णय आहे आणि पक्ष नेतृत्वाला तिथली काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी मी अवगत करून दिलेला आहे. पक्ष नेतृत्वाला सुद्धा ती भूमिका पटलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की काही वेळेला म्हणजे आम्ही असं नाही म्हणणार की आम्ही अगदीच 360 डिग्रीमध्ये बदलत आहोत का, तर अजिबात नाही. परंतु फ्लेक्झिबिलिटी नावाची गोष्ट काही ठिकाणी ठेवावी लागते. विशेषतः राज्याच्या एका टोकाला जेव्हा काही घडामोडी घडत आहेत तर त्यावेळेला तिथल्या स्थानिकच्या मर्यादा त्या सुद्धा समजून घेतल्या पाहिजे. बस तेवढंच. तर आपण पाहू शकता चंद्रपुरात जो काही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र येण्याचा निर्णय झाला तो संपूर्णतः स्थानिक पातळीवर निर्णय झाला असल्याचं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितलं. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.